आणि माझी जी गुरुबहिणी ती पहिल्यापासून मला लहानपणापासून राखी बांधते. पवित्र कार्य पार केलं आहे. त्यांचं कर्तव्य एवढं मोठं निभावलं ते मी कधीच विसरू शकत नाही. काल जे माझ्या हातून 2 मुलीचं जे कन्यादान झालंय ते पहिलीपासून त्यांचे आणि माझ्या घरच्यांचे जवळजवळ 25-30 वर्षापासून संबंध आहेत आणि माझं आणि त्यांचं घर समोरासमोर आहे आणि ते पहिल्यापासून लहानपणापासून आतापर्यंत मला ते दोन्ही मुली मामा म्हणून समजतात आणि माझी जी गुरुबहिणी ती पहिल्यापासून मला लहानपणापासून राखी बांधते. कारण की हे राखीचं जे नातं आहे हे राखीचं नातं एकदम घट्ट करण्यासाठी आणि मामाची भूमिका बजावण्यासाठी आमच्या गुरुबहिणीला सक्का भाऊ नसल्यामुळं माझ्या बहिणीने मला सांगितलं की तूच आमचा पहिल्यापासून आम्ही तुला भाऊ मानतो आणि पुरी पण तुला पहिल्यापासून मामा मानतात. हे जे पवित्र कार्य आहे लग्नाचं हे तुला पार पाडावं लागेल. त्यांच्या मागणीला मी नवरीचा मामा म्हणून आणि कन्यादान म्हणून मी माझं पवित्र कार्य पार केलं आहे. काल विवाह पार पडले. त्याच्या पाठीमागं बाबा पठाणचा हात आहे. बाबा पठाण माझे मानलेले भाऊ आहेत. रक्ताच्या नात्यापेक्षा त्यांनी त्यांचं कर्तव्य एवढं मोठं निभावलं ते मी कधीच विसरू शकत नाही. 30 वर्षापासून त्यांचा हात माझ्या डॉक्टर ज्यात माझे वडील एक्सपायर झाले, बंधू झाले, तरी बाबा पठाणचा हात माझ्या डॉक्टर होता. शेवटी मुलीच्या कार्यात मला खूप अडचणी आल्या, पण बाबा पठाण कोणाचा विचार न करता माझ्या डॉक्टर हात घेऊन माझ्या मुलीचं कन्यादान केलं.